बापू नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा की. आनंद यशवंत पाटील, कंपोस्ट तुपारी, तालुका अकोला, जिल्हा सांगली. आपला जी झेंडू बघतोय हा. अबे सरीतलं अंतर किती वास सरीतलं 6 फूट आहे. किती? 6 फूट 6 फुटावर झेंडू. झेंडू. ह्याच्या अगोदर साहेब तुम्ही झेंडू कधी केला होता? त्याच्यात दोडका गेलता. केला होता. आता पडकं मागे उगवलंय बघा. बर. त्या दोडक्याच्या बेडवरती झेंडू केलेला. म्हणजे उष्ट्या बेडवर झेंडू केलाय. हा. असं सरीतलं अंतर 6 फूट. 6 फूट आणि रोपातलं अंतर असं जिगजॅग मध्ये 3 फूट. 1.5 फुटाचं अंतर आहे. आहे की नाही? रोपातलं असं 3 फूट आहे. 3 फूट आहे. 3 बाय 6 वरती लागण केली. हा. साहेब मला जरा धरा ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत तुमचा हात जातो का मला दाखवा बरं. नाही नाही जात. जात. किती जण धरा लागते बघा बरं. दोघं जण धरायला लागते. नाही खाली खाली बघा की साहेब. साहेब खाली बघा तुम्ही अजून. हा दोघं जण लागते. 2 जण धरायला लागते. हो. असं 10 फूट झाले साहेब. असं हात लांबडे केलं किती होते साहेब? करा बरं हात. 5 फूट असेल. 6 फूट 6 फूट 5.5 आहे की 6 फूट नाही? तुमचं पण तेवढंच अंतर आहे. म्हणजे जे घेरा किती झाला असं साहेब ह्याचा? 7 फुटाचा. 8 ते 10 फूट. 8 कमीत कमी 10 फुटाचा घेरा आहे. लागण किती तारखेची? लागण करून आता 20 ऑगस्टच्या ऑगस्ट. हा. ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला पाऊस किती होता हो? पाऊस भरपूर होता. पावसातच लागण केली. पावसातच लागण केली. पाऊस काय अजून पण आहे, आज पण आहे. दररोजच पाऊस आहे. हा. म्हणजे ह्या वर्षी माझ्या मते 15 मेला जो काय पाऊस चालू झाला ते आजपर्यंत पाऊस कंटिन्यू चालू आहे. चालू हे आहे. की नाही? म्हणजे जवळजवळ 6.5 ते 7 महिने झाले पाऊस चालूच आहे. 7वा महिना चालू झाला आता. मे तर 14 एवढ्या- पासून पाऊस चालू आहे बघा. किती? मे 14 पासून पाऊस चालू 14 मे पासून पाऊस चालू आहे. एवढ्या पावसात सुद्धा साहेब आता ही खालनं जर बघायला गेलो तर खालीपासून ते वरपर्यंत करपा अजिबात दिसत नाही. नाही करपा नाही. करपा आळी नाही, करपा नाही. आणि फुलांची संख्या जर बघायला गेलो तर असं मूठ मारली की बचकभर निघते. किलोभर झेंडू एका एका रोपाला. एका ह्याच्या रोपाला नव्हे एका कडेलाच निघायला पाहिजे. आहे की नाही? तर एवढं उत्पादन कसं काय वाढलं बरं? एससीपी वैदिकचं सातत्य. आहे की नाही? ह्या प्लॉटमध्ये आपण माझ्यामध्ये कितवा व्हिडिओ चालू आहे? हा आता तिसरा व्हिडिओ असेल त्याच्यात. पहिला व्हिडिओ कशाचा? पहिला व्हिडिओचा वांग्याचा, झेंडूचा. वांग, झेंडू, हा. परत ऊसाचा एक मागच्या वेळेला झेंडूचा व्हिडिओ केला तो ह्याच प्लॉटमध्ये होता, पलीकडच्यात होता. पलीकडच्यात होता. बर. त्याच्यात दोडका होता. हा पण त्याच्याबरोबर आपण आलतो त्या टायमाला दोडका काढला होता यातला. बरोबर आहे. परत म्हणजे त्याच्यात ह्या प्लॉटवर एसिडी ऊस वैदिक पण होता, म्हणजे ऊसाचा पण व्हिडिओ, म्हणजे यात जवळ 3 एक व्हिडिओ. म्हणजे जर किती वर्ष झाले ह्या रानात एसिडी वैदिकचा वापर चालू आहे साहेब? 3-3.5 वर्ष 3.5 वर्ष झाली. जसं आपल्याला तर वांग्याच्या प्लॉट मध्ये जसं सातत्य होतं तसं ह्या रानात पण अगदी सातत्य आहे. आता आपल्या बरोबर ज्यांनी झेंडू लागून केला त्यांची परिस्थिती काय आणि आपली परिस्थिती काय? नाही एवढी कसं त्यांचं झेंडू आहे ते, पण एवढी अशी ग्रोथ नाही त्यांची म्हणा. नंतर त्याचं एकच नाही, असं यावेळी काय झालंय, पावसामुळे करप्याचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे. झेंडूला जास्त म्हणलं तर रोग कुठला? करपा. करपा आणि आळी. आली आणि आभाळ बघायला गेलो साहेब, आज सुद्धा आभाळ दाटलेला आहे. गच्च मध्ये. पाऊस पण पडतोयच, हे की नाही? दिवसात कितीदा पाऊस पडतोय हो? सकाळी 2दा पाऊस आहे. सकाळी एकदा पडला ना, आता मगाशी थोडा पडलाय पाऊस. म्हणजे डेली पाऊस तर चालू आहे. आणि सूर्यदर्शन बघायला गेलं तर सूर्यदर्शन सुद्धा नाही. नाही. 3 ते 4 महिन्यात अगदी क्वचित हातावर. तुम्ही परवा सर्वे काढला होता कुलकर्णी साहेब, तुम्ही काय म्हणला होता? किती ऊन पडलं? 8 दिवस फक्त. Proper किती 8 दिवसात? दिवस. म्हणजे आपल्या 3-4 महिने. 4 महिन्यात 8 दिवसाचे सूर्यप्रकाशाचा दिवस भरल्यात. हो. एवढ्या खराब वातावरणात साहेब हा झेंडू बघायला गेला तर अगदी डोलाऱ्यात उभा आहे. तर ह्या झेंडूसाठी काय वापरलं जरा सविस्तर माहिती द्या की. याला कृषी अमृत SSM हा. आणि RNPH चा बेसल डोस घेतला. कधी दिला? लागण करते. लागण कर. ते पण ज्या उष्ट्या म्हणजे त्याच्या खाली आपलं असंच इसकाडून म्हणजे दिलेलं पेपरवर करून टाकलेला आहे. हा. बर. आणि आणि याच्या पहिला दोडका होता, त्या दोडक्याच्या बेडवरती ते लागण केली. लागण केली. त्यानंतर ड्रीप ऍप्लिकेशन म्हणा, फवारे. ऍप्लिकेशन मध्ये लिप चार्जर आणि क्रॉप चार्जर हे हा पहिल्यांदा. पहिल्यांदा मग नंतर 1-2 आळवण्या, 3 आळवण्या लिप चार्जर आणि क्रॉप चार्जर केले. लिप चार्जर साहेब फायदा काय झाला आपल्याला? लिप चार्जर बघा, हे फुटवं ते किती भयानक प्रमाणात. आता आले आपलंच बोलणं झालं की ही एक म्हणजे एक अशी किती रोपं लावलीत म्हणून. अशी किती रोपं लावलेत असं वाटतंय. जर हा व्हिडिओ बघितला तर सगळेजण म्हणणार याला कमेंट करणार 1 फुटावर लावलंय, 3 फुटावर जाऊन रोप आहे. 3 फुटावरचं रोप आहे साहेब. ही मला सुद्धा ते आश्चर्य, म्हणजे रस्त्याकडनं लांबनं बघितलं आपण, एवढा कसं काय विस्तार झाला आश्चर्यचकित. म्हणजे एससीटी वैदिक हे आश्चर्याचं दुसरं नाव. होय. नाण्याच्या 2 बाजू असतात बघा. बरोबर आहे. तर एका बाजूला एससीटी वैदिक आहे आणि दुसऱ्या बाजूला आश्चर्य आहे. म्हणजे खरं आहे काय? हो 100%. तर साहेब ही जी सातत्य आपल्याला काय बघतो, फक्त सातत्य महत्वाचं. ठेवलंय त्यांनाच ते आहे. म्हणजे साहेबांचं आता जर बघायला गेलो, हे जर व्हिडिओ बघितले तर लोक काय म्हणणार माहितीये का? एकाच शेतकऱ्यांचा तुम्ही सारखे का व्हिडिओ करता? बरोबर आहे की नाही? ते त्याच्यामुळे सक्सेस पण होत आहेत. ते ठेवल्यामुळे जे काही फरक रिझल्ट दिसतो ना, ते
एका म्हणजे हेच आहे बर की बाबा एका शेतकऱ्याचा आता असं व्हिडिओ का झालंय की त्यांनी बनवलं काय पण लावावं तर- ते सक्सेस करावं सक्सेस होणार आहे. असं ह्या ह्याच्यात ते बर म्हणजे ह्या मोडला आले त्या म्हणजे राम सरांनी सांगितलं शेतकरी ऍक्टिव्ह मोडला जातो म्हणजे ऍटो मोडला जाते ते ऍटो मोडला आता हे पाटील साहेब आलेले आहेत म्हणजे लावायचं आणि त्यात उत्पादन नुसतं घेत राहायचं. फेल हा फेल्युअर नाहीच. आता ह्याच्यात अजून एक ऑब्झर्वेशन आहे. आता हे झेंडू किती पण जोरात आता हे बघा किती पूर्ण हे केले हातात चुरगाळ चुरगाळत काय होत नाही त्याला. काय चुरगाळ हाय असं राहते तुम्ही ताकदीने चुरगाळताय. आता तुम्ही चुरगाळून बघा की, कुठलं पण घ्या. आता हे नवीन फुल तोडलं तुम्ही. तुम्ही चुरगाळून बघा. साहेब तुम्ही कितीला माझ्यापासून उभारलाय बघा मी जर झूम 8 केले फूट, 8 पूर्ण 9 फूट. 8 फुट आहे की नाही हा. फुल तोडा बरं आवाज कसा येतो बघू कसा आवाज येतोय कट्टे. कट्टविष आवाज येतोय. साहेब पाऊस पडल्यावर सुद्धा एवढा आवाज येतोय. ज्यावेळेला पाऊस जास्त पडतोय त्यावेळेला फुलाची अवस्था झाडाची अवस्था काय होते माहिती का वजन वजन खाली येते. हे पडायला लागलं एक वजन म्हणजे साहेब आता आपण ही बघायला गेलो ही दोऱ्या अशी किती लावल्या खालनं दोनच लावले ते दोनच दोरे लावली. एक आतल्या बाजूला आहे आणि एक वरच्या बाजूला ही आता दोरी बांधलेली. तिसरी आहे ही. ही तिसरी आहे तिसरी आहे म्हणजे ही. तिसरी बांधणी करावी लागते. हिची उंची किती आहे आता आता 3-3.5 साडेतीन फूट 3 ते 3.5 फूट हिची हाईट आहे. हो. म्हणजे नुसता वाढ झाल्या असं पण काही नाही. विस्तार पण तेवढाच झालाय फुटवा पण भरपूर झालाय आणि फुलांची संख्या पण भरपूर आहे. हो. किती गुंठ क्षेत्र आहे साहेब हे? हे 8 गुंठ 8 गुंठ कुठला आहे तो? 8 गुंठच किती 8 गुंठ पण नाही लाईनी किती आहे साहेब 1 2 3 4 आणि 5 लाईनी आहेत फक्त. 4.5 4.5च लाईनी आहेत ते निम्यातनं पुढे पण ते वांग आहे वांग आहे है की नाही. म्हणजे 4.5 लाईनीत साहेब एवढं 4.5च की हो. 4.5 लाईनीत आता पण उत्पादन किती निघालं उत्पादन आपल्याला एक 40,000 पर्यंत झालंय. 40,000 रुपये उत्पादन. तोडच कमी झाले ना ह्याला तोडं कमी झालं. कारण की आता उद्या तुळशी विवाह असल्यामुळे आपण काय केलंय फुलांचा तोडा थांबवलेला आहे. थांबवलंय. आता बघायला गेलो साहेब ह्यात किती स्टेजचा माल आहे हो? बघा बरं हार्वेस्टिंगला आलेला आहे हार्वेस्टिंगचं आहे तो उमलाय लागलेला आहे ते कळी तयार होणार बघा, आहे कळीच आहे कळीचा आहे मीडियम आहे म्हणजे सगळ्या स्टेज मध्ये आहे. साहेब सक्सेस होण्याचा रेशिओ म्हणजे मंत्रा जर तुम्ही शेतकऱ्यांना द्यायचं म्हणला तर तुम्ही काय द्याल सक्सेस मंत्रा? सक्सेस मात्र तुम्ही एससीटी वैदिक वापरा ऑटोमॅटिक सक्सेस होते. वापरतात परंतु सक्सेस होत नाहीत. नाही तुम्ही 100% वापरा. आता काय करतात लोक बाबांनो क्षेत्रानुसार वापरते ते काय हा. करते ते आता एक पाकिट घेतलं मला 10 गुंठ्याला किती सोडायचं आहे बाबांनो एक पाकिट सोडलं तर काय ते इथं मिळणारच आहे ते एका पाकिटच्या हिसाबानं. बरोबर आहे. तर ते काय करते ते कोण म्हणतंय मी 10 गुंठा आहे म्हटलं मी 200 ग्रॅम वापरणार किंवा 300 ग्रॅम वापरणार. बरोबर हा. त्यानं काय होतं आता याची क्वांटिटी झाडाची आता growth एवढं वगैरे- मोठं झाड आहे हा. डेव्हलप तुम्ही एवढ्या झाडाच्या हिशोबाने तुम्ही जर त्याला खायला द्यायला लागला हा. तर ते चालणार नाही ना. ह्याचा जो विस्तार झालाय त्याप्रमाणे त्याला म्हणजे राम सर जसं म्हणतात तसं 100% वापरायचं तर 200% वापरायचं आहे. म्हणजे आणि साहेब 200% वापर आहे आमचा. हा. आमचं प्रत्येक क्षेत्राला 10 गुंठ क्षेत्र असलं तरी पण ते बराबर पूर्ण म्हणजे पाटील साहेबांचा मी आजपर्यंत एक अभ्यास केला. पाटील साहेबांनी मोठे प्लॉट काही केले नाहीत. 10 गुंठे 15 गुंठेच प्लॉट केले. 5 गुंठ्यापासून पुढे 10-15 गुंठ्यापर्यंतच केले. परंतु ते कशी केले पूर्ण ताकदीने केली. 10 गुंठ्याला 1 एकराचा डोस वापरायचा. बरोबर. मग ते किती पट झाले साहेब? 3-4 तसं 200 म्हणत नाही पण 400 पट झालं ती. पण तेवढं उत्पादन एकराच्या पेक्षा जास्त हा उत्पादन मग येतं ना. ही जे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे त्या पटीतच उत्पादन त्याला पोषण पण दिलं पाहिजे. पोषण देतं पाहिजे. शिलाची ट्रीटमेंट किती झाली साहेब याला? शिलाजीत आपली एलएसक्यू केली शिलाजीत नाही केली. नाही केली. LSQ ची किती ट्रीटमेंट झाल्या? 2 केले त्या 2. कितव्या दिवशी दिल्या? लागण करून म्हणजे 2-3 दिवसानंतर बर पहिल्यांदा मायक्रो चार्जर आणि सॉइल चार्जर हे केलं हा. आणि नंतर त्यानंतर लिप चार्जर क्रॉप चार्जर मग अशा सेटिंग दिल्या नंतर यस आणि क्यू दिलेलं आहे. ह्याचा फायदा काय झाला हो? आता विस्तार जर बघायला गेलो साहेब आपल्या बरोबर ज्यांच्या लागणी आहेत त्यांचा एवढा विस्तार आहे का? नाही एवढं का बरं? नाही तर आता का नाही ते आपण त्याला सांगू शकत नाही. फक्त आपल्या साहेब हा आपला उष्ट्या बेलोडचा डोस आहे की नाही. ज्या शेतकऱ्यांना फ्रेश प्लॉट मध्ये सुद्धा जमत नाही असा प्लॉट आपण उष्ट्या बेडवर केलेला आहे की नाही. तर नंतरच्या ड्रिप ऍप्लिकेशन वगैरे काय दिली फवारण्या काय दिल्या? फवारणी क्रॉप चार्जर फवारणी केल्या हा. आणि एक डिसीज फायटर केलेले हा. डिसीज फायटर पेस्ट फायटर क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर बर करपा वगैरे घेऊन यासाठी हा त्याच्या 2 फवारण्या झाले बर. बस.
म्हणजे साहेब करप्यासाठी शेतकरी किती दिवसात झेंडूला हात मारते स्प्रे मारते तो आता पावसाचं वातावरण असं 3-4 दिवशी मारायलाच लागते तर ते झेंडू काहीतरी लई नाही थोडं हाताला घावते. आता ह्यांच्यात बघायला तो करप्या आहे नाव रोग हा अस्तित्वातच नाही. सुद्धा कुठं आमच्या गावात 12 प्लॉट आम्ही लावतो एकाच दिवशी. किती 12 प्लॉट. बर हा त्यातला फक्त एकच प्लॉट राहिला. आपल्या बरोबरची रोपं आणली होती होय होय सगळ्यांनी आम्ही एकाच गाडीत आणली होती. होय. तेच बाकी यांची परिस्थिती काय बाकीच्या करप्याने गेली जातात प्लॉट. आता देवाला घालायला त्या तुळशीला घालायला तर हार घालायला पुरतं काय राहिले का करप्याचाच हार घालायचा त्याला. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे कारण की ह्या वर्षी बघायला गेलं तर पावसानं सुद्धा विक्रम केलेला आहे. ही 7 महिने पाऊस पडणं साहेब एवढी सोपी गोष्ट नाही. आणि कुलकर्णी साहेबांना अभ्यास सांगितला की फक्त किती दिवस सूर्यप्रकाश 8 ते 10 दिवसात ह्या 4 महिन्यातला 6 महिन्यातला. म्हणजे एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर एसीटी वैदिक शिवाय पर्याय नाही. तर राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही सक्सेस होत आहेत. सलग जवळजवळ किती वर्षाला यांची व्हिडिओ आहे पाटील सर? प्रत्येक 2-2.5 वर्ष झालं यांचं प्रत्येक वर्षात जवळजवळ 3-4 व्हिडिओ असतात. प्रत्येक आता वांग झाले की झेंडू आहे, झेंडू झाले की दोडका आहे, वांग्यात प्लांटेशन केले तेवढ्याच पद्धतीने सक्सेस त्याच ताकदीने केले. त्यात माझ्यामध्ये त्यांनी अंतर पण वाढवले 10 नवीन फूट केले 10 फूट 6 फुटावरनं. सरीतलं 10 फूट. सरीतलं अंतर अगोदरच्या वांग्याला किती फूट होतं? 8 फूट 8 फूट. आता 10 फूट. 2 फूट वाढलं. पुढच्या वेळेला आलं की पाटील साहेबांचं 12 फूट होईल. डाळिंब लावते त्या स्टेजनं त्या ह्यानं लावले. आहे की नाही? म्हणजे डाळिंबाचं जे अंतर असतं हो डाळिंब सुद्धा आता काय केलंय एकरात आधी 250 लोक बसवत होती ते आता 700 वर गेले अंतर. म्हणजे अंतर किती कमी केले बघा 6x9 वर. तर पाटील साहेबांना वांग्याचं अंतर 10 फूट ठेवलं. 10x6 10 बाय आता ये वांग होतं त्यात आम्हाला काहीच करता आता येणार फिरायचं का बघा ते वर फिरायला उडी येत मारायची. नाही त्यात आत जाता येईना म्हणून आपण हा प्लॉट आज रोजी काढली. काढलेला आहे. म्हणजे आत जाता येत नाही म्हणून बाकी काही समस्या एवढं म्हणजे ते पाक असं गुत्ताच झालेला आहे त्यात एवढं काहीच करायला त्यात येणार कंजेस्टेड झालं ती. किती अंतर होतं साहेब? ते 8 फूट होतं. 8x6 वर साहेब हिथं पण झेंडवाचं जर एवढं अंतर जर कोण म्हणलं तर हे लोक म्हणणार हे धादांत खोटं बोलतात. साहेब माणूस खोटं बोललं खरं पीक खोटं बोललं का हो? हे अंतर आता आपण हात लावून बघितलाय ह्याकडे त्याकडे पण 10 फुटाचा डेरा आहे. डेरा. साहेब हे सहजासहजी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. बरोबर आहे. का बरं? काय एसीटी वैदिक वापरून सुद्धा त्यांना अपुरा वापर अपुरा वापर. अपुरा म्हणजे नुसतं 100% वापरायला नाही तर 200 ते 300% वापर केला पाहिजे. वापरलेलं कुठं वाया जात नाही ते म्हणतात ना अशी ज्ञान जी अशी वस्तू आहे बाबा ती कुठं वेस्टेज जात नाही दिल्यानं तसं जे दिलंय आपण मातीत दिलेलं साहेब कधी वाया गेले का? जात नाही असं असं उलट ते आणखीन पुढच्या पिकाला चांगल्या पद्धतीनं लागू तयार हा, म्हणजे रेडी क्षेत्र तयार मिळते. माती रेडी होत्या. हा. म्हणजे माती श्रीमंती केल्याशिवाय आपण श्रीमंत होणार नाही. आता राम सरांनी परवा चर्चेसाठी काय सांगितलं? पहिला डोस मातीसाठी, दुसरा डोस पिकासाठी, तिसरा डोस शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यासाठी. हा ही ज्यांना शक्य आहे त्यांनीच काय सांगितलं राम सरांनी 100% एसीडी वैदिक वापरावं. आणि पाटील साहेब तर सलग 3 ते 4 वर्षाला वापरतात. 4 वर्ष 3.5-4 वर्ष तरी 4 वर्ष आहे की नाही? तर पाटील साहेब राम सरांनी जर एसीडी वैदिक हे तंत्रज्ञान जर अवगत केलं नसतं तर काय परिस्थिती झाली? शेतामध्ये अशी परिस्थिती दिसली नसती. आज याच्या पाठीमागे शेत रान बाद झाला असतो दुसरं काय नाही. रान बाद झाला आहे की नाही? असतं. बापूंचं तसं बघायला गेलं तर केमिकल प्रेमी बापू खरं आहे कोण खरं सांगायचं? खरंच मी डोळे दाखवून लागवड टाकतो तो रासायनिक लागवड रासायनिक- किती पडते शेवटाला कमी पडायची लागवड टाकायला तरी सुद्धा आणि ठिकाण आणायची. ते काय नाही राहायची. मग आज रोजी तुम्ही केमिकलचं पोतं आणलं का आतापर्यंत? नाही आणले किती वर्षाला बंद करून 3.5 वर्ष झालं केमिकल वापर- सगळं बंद? बंद. अगोदर तुम्हाला वाटत होतं का? तुमचं वय किती माझं आता 65 चालू आहे. चालू आहे? तुम्हाला असं कधी वाटलं होतं का एखादी अशी टेक्नॉलॉजी कुठली तरी येईल आणि तुमचं केमिकल सगळं बंद आपण होईल? तसं बरेच ठीक आहे बरेच हे झालं, पण ती काय त्याचा उपयोग झाला नाही. झाला नाही. मग बाकी म्हणजे शेतकरी आधी जसं जोपर्यंत हे कळायच्या आधी बऱ्याच कंपन्या तो वापरलाय. वापरल्या. हा. किती कंपनीचे प्रोडक्ट वापरले असतील आतापर्यंत? वापरलेत आता चार. 3-4 वापरले. अजून तिथं शेतात आपल्या तिथं इथं आहे ते पडलंय बाटल्या. तिथं. आपण वापरायच्या पहिलं आणलेलं ते हा. तसंच पडलंय खरं ते वापरलं नाही. वापरलेलं नाही. तसंच तर ते- पॅकेज होते पॅकेज आहेतच नाही ते किट तसलं. तुम्हाला तसंच दाखवतो आहे. आता पाहिजे. म्हणजे ती वापरलं सुद्धा विकत आणली विकत आणले खरं वापरलं. 7,000 आहे पॅकिंग ती किती? 7,000 आहे. 7,000 रुपयाचं किट आणलं खरं वापरलं. वापरलं नाही. साहेब शेतकरी काय करते माहिती का? हौसनं जाऊन आणते आणि 10 किलोमीटर जाऊन फिरून आणते ती त्याला. म्हणजे नाही केमिकलची शेतीसाठी गरज आहे का हो बापू? नाही. काय मत आहे तुमचं? माती सुधारली की त्यानंतर परत तुम्हाला म्हणजे एकदा मातीवर काम केलं तुम्ही हा परत तुम्हाला कशाचीच गरज नाही. आता तुम्हाला कधी वाटलं का असं की केमिकल आणावं आणि वापरावं? नाही वाटत आता. नाही. नाही वाटत. 3.5 वर्षात अजिबात वाटलं नाही. असं कधी वाटलं का माल आता कमी यायला लागलाय, उत्पादन कमी यायला लागले,
औषध मारले फरक पडतो की लगेच लगेच किती दिवशी फरक पडतो? 8व्या दिवशी तर रेग्युलर वाढल्या तर चालूच पीक कुठलं आहे राहते. त्याच्यावर पीक आहे ना सर थांबत नाहीये. थांबत नाही. आम्ही हा. 10-8 दिवसाला LSQ करतो ना बाबा, पीक थांबत नाही. बर म्हणजे Continuity बेसल चालू डोस होत्या. महिन्यात एकदा द्यायचा हा. आणि एलएसक्यू ट्रीटमेंट किती दिवसाला? त्यांच्यात कधी पण या म्हणजे एनी टाइम कुठलं शेत तुम्हाला ते आता तयार मी दिसणार. सकाळी गाळून घेतले, ऊनच नाही म्हणताना सोडायचं, ते मला बॅग थांबलंय. दाखवतो बर. सोडायचंय म्हणून आज तयार केलं शोधून तयार करून ठेवले. ठेवलंय. बर फक्त काय सोडायचं. मोठी पण या आज फक्त तुम्हाला मोटर सोडायचं. चालणं म्हणताना थांबले. म्हणजे पहिलं सोडून झालं की दुसरं लगेच भिजत घालायचं. भिजत घालायचं. म्हणजे त्याला खंड नाही, मालकाला बी खंड नाही, मातेला बी खंड नाही आणि पिकाला. उत्पादनाला बी खंड नाही. म्हणजे नॉनस्टॉप जर उत्पादन काढायचं असेल तर नॉनस्टॉप त्याला द्यायला पण पाहिजे. द्यायला पाहिजे. हो. साहेब तुमच्या गाडीत जर तेल नाही टाकलं तर गाडी किती किलोमीटर जाईल? काय लिमिटेड आहे का नाही? लिमिटेड आहे. 50 ते रुपयाचं तेल टाकलं तर 25-30 किलोमीटर जाईल. बरोबर. तर या फुलाकडे जाऊ शकत नाही. नाही. आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत जे वापरून सुद्धा म्हणजे मोठं यश घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी SCT वैदिक सातत्यानं वापरावं हम्म. आणि करायचं तर प्रॉपर बिनधास्तपणे करावं, हम्म. तेवढं सांगेल मी. रासायनिक वरती काय जे काय आपण बाबांनो येतंय फेल जातोय हम्म. त्यापेक्षा SCT वैदिक ही 100% चांगलं आहे. उत्पादन वाढतंय, जमीन चांगली होत्या, आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि साहेब औषध मारताना कधी त्रास झाला का हो? तर नाही नाही कधी झालं. औषध आणि मारताना- केमिकलचा फवार मारल्यावर बापू काय त्रास व्हायचा हो? एकदा डोळक्यात औषध मारतो तो नाकातून तोंडातनं पाणी गळायला लागलं. गळालत म्हणजे करायची वेळ आली. काय झालं? दवाखान्यात गेलो नाकातून तोंडातनं पाणी गळत. पाणी गळत होतं. म्हणजे आपल्याला एवढा त्रास होतोय साहेब, तर मग पुढच्या पिढीला काय त्रास होईल? म्हणजे मातीला किती त्रास होत मांडव असेल? पॅक होता त्यामुळे की नाही ती हम्म. आत गुद मारायला लागलं नाकातून तोंड पाणी गळायला. संध्याकाळी दवाखान्यात गेलो. बरं, दवाखान्यात किती खर्च केला? दवाखान्यात 500 रुपये खर्च तो केला. खर्च वेगळा, औषधाचा खर्च वेगळा, वेगळा. आणि ती तुम्हाला बी त्रास झाला आणि मातीला बी त्रास झाला. रात्रभर जागरण झालं. हं. आत घरात गेले गुद मारायचं. तसं जसं ते आत होत होतं तसं तिथं बी व्हायला लागलं. हा, मग संध्याकाळचं बाहेरून बसायचं आणि पुन्हा झोप यायला लागली की आत जायचं. आत गेले की गुद मारायचं. गुद मारायचं. हा, म्हणजे त्यानं काय केलं, तुमच्या श्वसन नलिकाला काय केला, इजा केली. इजा केली. तसं SCT वैदिकचा फवारा मारला तर काय त्रास होतो का? काही त्रास होत नाही. काहीच त्रास होत नाही. औषध कोण मारतं? फवाराच आपला कुठं जवळचा नाही, कधीतरी एखादा मारायचा साहेब याला आता पण फवार किती झाली हो? 2च झाले. 2-3 झालं असेल. 3 हा, ते 4. पुन्हा एकदा 3 ते 4 किती महिन्यात? या 2 महिन्यात, 2-2.5 महिन्यात. म्हणजे राम सर जसं म्हणते ती अगदी सातत्यात यायला लागली साहेब. महिन्याला एक फवारा. काय म्हणलो? टीबी रोगावरचा नव्हे. कन्सेप्ट काय आहे की बाबांनो फवारणीच करायची नाही. 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 बर ते वांग्याचं आमचं पीक होतं हा. ना, जे काय आहे ते सगळं जमिनीतनं जाऊन दे. बर आपलं फवारणीचं क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर मिळते ना, आम्ही ते LSQ बरोबर ते पण जमिनीतनं देत होतो. हा हा हा. म्हणजे फवारणीचा खर्च नाही, पंप अंगावर काही घ्यायचंच नाही, घ्यायचंच नाही. अजिबात घ्यायचं नाही. आणि मातीची पण मशागत करायची नाही. अजिबात. हाय अशी माती ठेवायची, हाय असं बेड ठेवायचं, फक्त त्याला पोषण देत राहायचं. देत राहायचं. आता आपण मगाशी गेलो सर, बेड तयार केलं की त्याचे 2-3 पिकं निघावे असं नियोजन. म्हणजे राम सर म्हणतात बघा, रोटर जसा बंद केला तसा ब्लोअर, तसा गन पण बंद होईल. होय. आणि त्या दुकानदाराला सगळा बंद पडते. अहो ते आता सोपं आहे का ते तर? पीक पानाचं कसं आहे, पानाचं काम आहे अन्न निर्मिती करणे, हम्म. मुळीचं काम कसं आहे अन्न शोषून घेणे. शोषून घेणे. हा जसं माणसाचं काय नाकाचं आणि तोंडाचं काम वेगवेगळं आहे. हम्म. नाकाचं तोंड सस करणे, तोंडाचं काम आहे चावणे आणि खाणे. बरोबर. हा तसंच याचं पण आहे. हा ह्यानं काय करायचं, पानानं अन्न निर्मिती करायची, मुळीनं काय करायचं, शोषून घ्यायचं. तसं आम्ही जे काय करायचं ते मुळीवर प्रकाश संश्लेषण काम आहे पानाचं, ते हा. आम्ही त्याला म्हणतो ते वरच्यावर नैसर्गिक करू दे, प्राकृतिक आहे ती. पाना मुळीचं काम आहे खायचं, अन्न ओढून घ्यायचं. हा. मग आम्ही ते काय करतो, ड्रिप मधनं जेवढं होतं ते फवारणीचं सुद्धा जाऊन दे ड्रिप मधनं, असे हे विचार करतो आम्ही. बर बरं, खर्चाच्या बाबतीतला साहेब अनुभव काय आपला? आता सगळे शेतकरी काय म्हणतात, खाली कमेंट काय येते, साहेब एवढं 200%, 300% खर्च करतात तर त्यांचा खर्च वाढत नाही का? त्या पद्धतीने उत्पन्न निघते. खर्चाचं- उत्पन्न त्या पद्धतीने निघतेच की. निघते ना? निघते. उत्पादन आता मी तुम्हाला पाठीमाग काय सांगितलं, माझा वांग्याला खर्च 3,500 ते 4,000 रुपये खर्च तर आठवड्याला हा होता. हा हा. पण त्याच्यापेक्षा जास्ती मला ते आठवड्याला आम्हाला रोजचं नाही म्हणलं तर 10,000 10,000 रुपये रोजचं देत होतं. दररोज. हा हा, मग ते खर्च 70,000 तुमचं 5,000 धरा खर्च म्हणजे ह्याच्यात तर तुम्ही काय म्हणजे म्हणजे किती पडते उत्पादन म्हणायचं? म्हणजे राम सर जसं म्हणतात, रुपयाला 10 रुपये शक्य आहे आता आता सध्या. ते सक्सेस व्हायला लागले. व्हायला लागले. पहिला 10 रुपयाचं जी कन्सेप्ट आहे ती इथं आता हे फॉर्म्युला आलाय. किती वर्ष साहेब? 3.5 म्हणजे सातत्य. राम सर म्हणतात बघा, 2 वर्ष तुम्ही डोळे झाकून वापरायलाच पाहिजे.
नाही, बऱ्याच शेतकऱ्यांचाच प्रॉब्लेम आहे तो की कुठं 2 पोती नेली तेवढीच वापरली, परत पुन्हा बंद सांगताना झाली. सांगणार की मी वापरलं पण काय रिझल्ट नाही. तुम्ही किती वापरलं हे कोण सांगत नाही. हा बरोबर आहे. फक्त टेक्नॉलॉजी वापरली. हा. हा बरोबर. एकच प्रोडक्ट कुठलं तर वापरलं, हम्म, हम्म. तुम्ही वापरताना जर व्यवस्थित ताकदीने वापरलं तर तुम्हाला 100% त्याच्यात रिझल्ट दिसणार. दिसणार. ओके. स्वतः तुम्ही मार्गदर्शक करता, आहे की नाही? तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. नाव संदीप पाटील. आणि काय वाटतं प्लॉट बघून काय वाटतं आता? प्लॉट काय आम्ही बघतोच रोज, काय बघायचं त्याचं. भारी वाटते की भारी नाही? वाटतं. समाधान वाटते की नाही? नाही, समाधान आहे, 100% समाधान आहे. जे करतोय त्याचं आपल्याला काय ना समाधान साहेब, शेतकऱ्याला अजून समाधान आहे का? पैसे होतील नाही होतील ते आपल्या हातात नसते, पण पीक जे येतंय ना त्यात समाधान आहे. समाधान आहे. हा. 100% समाधान. इथं बघितलं असं वाटतं की आपण इंडियात नाही, असं कुठं बाहेर आले का असं वाटतं, आहे की नाही? पैशाला मार्केट रेटवर काय आपलं ते डिपेंड नाही. हा. पिकावर समाधान. क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी ह्याच्यावर आपण जर काम केलं तर ते शक्य होऊ शकते. 100%. साहेब, तुम्ही लक्ष्मीपूजेला माल काढला होता आपण, आहे की नाही, दिवाळीच्या ह्याला, तर त्याचा आपण मार्केटला आपण हात विक्री केली हात विक्री केली की नाही? केली. त्यावेळेला ग्राहकांचा काय अनुभव होता? आता त्यांनी पण आम्ही आलतो दोघंच माहिती. गेलो होतो. दोघं पण गेला होता. बरं. हा 300 किलो घेऊन गेलो होतो. बर. 300 किलो एकाच ठिकाणी. 300 किलो म्हणजे किती पोती झाली साहेब? जवळजवळ 25 पोती होती. 25 पोती होती. 25 पोती. कृषी अमृतची 25 पोती बरोबर, होती. टिक्की भरून. हा 25 पोती भरून घेऊन गेलो हा आणि गेलो आणि ढीक करून ठेवला. हा. ऊन पडायला तसं ती चमकायची फुलं, बर. प्लास्टिकच्या फुलासारखी. आणि प्लास्टिक शेजारी पण होती, 7-8 जण होती. 7-8 जण बसलेली होती. हा. त्यांच्याकडे घ्यायचीच नाही. का बरं? फुलं दिसायचीच त्या मापात. चमक होती तेवढी, शायनिंग तेवढं हा, होतं. आणि बर. मोठी फुलं, हा फुलं पण मोठी होती. बर. म्हणजे दर काय लागला फुल त्यांची? राहिलं नाही. काय? 50-60 रुपयाने विकली, हा. पण एकही फुल राहिलं नाही शिल्लक. 300 किलो 300 किलो साहेब मार्केटला हात विक्री. आमच्या समोर एक जण बसला होता, 2च पोती घेऊन आलता. हा. हसायचं आमचं नाही. संपोच तो आमचं संपत तर त्यांनी 2 पोती संपली नव्हती. आपलं संपल्यानंतर कवा संपलं ते काय माहित नाही, संपलं का तसं निम्म परत गेलं हे सुद्धा माहित नाही. म्हणजे साहेब ही जी ताकद आहे, 25 पोती कुठं, 2 पोती कुठं, पोती पण कुचून नेली कुचून नेली. भरून नेली होती, हा. पण फुल असं चुरगाळ नाही. कुचून भरली होती. कुचून भरली होती अशी दाबून. बर. तरी सुद्धा चोरगाळ. आम्ही एक दिवस बापून आणलं बघा. पहिलं तोडलं होतं. बघा बापू कसं चोरगाळ द्यावं, तुम्ही वेगळं चोरगाळ होतं, बापून पाक चेंदा मेंदा केला त्याचा, तरी सुद्धा फुलाला काय होत नाही. हाय असं होते सर. काय असं राहते. बापू अगोदर तुम्ही शेती करता ना, केमिकल शेती, त्याला फुलं करत नव्हतो, वांगी फक्त करतो, वांगी टमाटो नाही असं तरी सुद्धा कुणी केलेलं बघितले असतील का नाही फुलाची गेली शेती? तिची. ही फुल तुम्ही तोडून बघितलं का किती दिवस राहते हाय असं? नाही, आम्ही काय केलं एक दिवस पहिलं तोडलं होतं. हा. आणि त्याला त्याने लोकांनी कधी तोडली असेल माहित नाही, पण ते म्हणायची आता सकाळी तोडून आणलंय काय फुलं. हा एवढं फ्रेश दिसत होतं. हा. बर. कसं आहे म्हणजे जी घेणार होते ना ती पुढे समोर बसल्यांची जरा अशी किरवांदल्या वगैरे हा, किंवा असं काकड्या जरा वांगारल्या पण पाकळ्या दिसायची. हा हा. पण आपलं म्हणायचं तुम्ही आता सकाळी तोडले का रात्री तोडली ती. त्याला पोषण त्या ताकदीच दिले मी सांगितलं, तर ती महत्वाचं आहे. पोषण लय महत्वाचं आहे. हा, किती वाजता तोडते, कधी तोडते हे लय महत्वाचं नाही बरोबर. साहेब. आदल्या दिवशी तोडून एवढं साहेब 2 पोती खपलं नाही तर आपली 25 पोती कशी काय विकून आला होता तुम्ही? अहो, तेच आम्हाला कळत नाही. आणि एवढं- किती वेळात खपवली ती पण? आम्ही 9:30च्या आसपास गेलो होतो. हा. 9:30 ते 4-4:30 वाजता सगळं घरलंय. संपलं. आणखी खरा जर बाजार बघायला गेलो लक्ष्मीपूजेचा संध्याकाळी बाजार असतो, हो. आहे का नाही? सकाळी अगदी क्वचित म्हणजे जे ग्राहक आहे तो कमी येतो, म्हणजे कमी ग्राहकात तुम्ही सगळं संपवून आला. संपवून टाकलं. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही एक टन जरी नेला असता, पुढच्यांचा पण तेच रेट ना आमचा पण तेच रेट होता, पण आम्ही पूर्ण संपवलं. सगळं संपवलं. तर त्या माणसाचं काय 2 पोती संपली नाही. साहेब ही ताकद कशी आहे मुळा इथे? ही फक्त हे पोषणाचं क्वालिटी हा. महत्वाचं काय आहे. हा. मला इथं पण 50 रुपयाचीच घ्यायची आहेत हम्म. आणि तिथं पण 50 रुपयाची घ्यायचे. जिथं क्वालिटी मला मिळेल तिथंच मी घेणार ना ते. बरोबर आहे की नाही? मला आणि- काय इथं 100 रुपयाने घ्यायचे हा. आहे तर एखाद्याच विचार केला असता मी. आणि मला सेम रेट मध्ये गोल फुल होते. गोल ठेल. साईज जरी मोठी झाली तरी पण गोल फुल आहे. गोल ठेल. आता साहेब ही एक फुल मला तोडून दाखवा आणि ते पाठीमागची बाजू दाखवा मला. बघा हे बापू, हे फुल तोडा, पाठीमागची बाजू बघा. जरा उलट करा, उलट धरा, हातावर धरा, उलट धरा. ही साहेब जागा केवढं राहिली बघा पाठीमाग, सगळं काय झालंय? पॅक झालं. पॅक झालं. केवढं राहिले? जेवढं ववायला लागतंय तेवढंच राहिले. तेवढं दांडा शिल्लक राहिलाय, आहे की नाही? होय. आता हे पण पिवळं फुल आहे. हे हो. पण. तेवढंच आपलं शिल्लक आहे. म्हणजे जणू ते क्रिकेट बॉल असतो की नाही, हा. तसा बॉल झालाय चेंडू. म्हणजे हा जो अनुभव आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांना. मार्केटिंगचा अनुभव पण सगळ्यात महत्वाचा आहे. साहेब आता आज रोजी काय झालं, एसटी वैदिक मुळे क्वालिटी यायला लागली, क्वांटिटी यायला लागली, पिकवायची शेतकऱ्यांना अटकल बी आली, हो. उत्पादन पण वाढायला लागले. आणि साहेबांनी काय केलं, नवीन प्रयोग केला, स्वतः विक्री.
स्वतः त्यामुळे फायदा पण झाला हो. आणि कॉन्फिडन्स आला साहेब. हा कॉन्फिडन्स जर प्रत्येक शेतकऱ्याला आला तर तो धाडूस करू शकतो पुढे. बरोबर म्हणजे विक्रीच्या वेळेला जो काय अनुभव येतो तो पण लय महत्वाचा आहे. हो. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.